आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला महाविकास आघाडीच्या मोर्चा संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान, शरद पवारांचा हल्लाबोल। देशात शिवद्रोही सरकार, त्याला गेट आउट ऑफ इंडिया म्हटलंय। मोदींच्या डोळ्यामध्ये माफी मागताना देखील मगरुरीच होती। जोडेमारो आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा। खोकेवाल्या सरकारकडून महाराजांचा अपमान, खोकेवाल्यांचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही, त्यांना घरचा रस्ता दाखवणार, नाना पटोलेंची टीका। शिवरायांच्या नावानं राजकारण नको, येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला जनता नक्की जोडे मारेल। कोविड काळामध्ये घरी बसलेले लोक आता राजकारणासाठी चालू लागलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका। नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या नेत्यानं शिवरायांचा पुतळा हटवला, त्याबद्दल माफी मागायला लावणार का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचं देखील आंदोलनानेच प्रत्युत्तर। राज्याच्या विविध भागामध्ये भाजपचं आंदोलन। संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, तर दादर, नाशिक, नागपुरात देखील भाजपचं आंदोलन। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधातील भाजपचं आंदोलन म्हणजे गजकरणं। भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे यांची खोचक टीका। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचं आंदोलन हा हास्यास्पद मूर्खपणा, खासदार संजय राऊतांचा निशाणा।